दरम्यान लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढवत असेल तर दबाव का आणायचा असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। या सगळ्या भूमिकेच्या अनुषंगानं संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। काल परवापर्यंत संजय राऊत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून प्रयत्नशील होते असं दिसलं, मात्र पवारांनी वेगळी भूमिका घेतल्या क्षणीच राऊतांनी आपली भूमिका बदलली आहे। मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे। शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेसबरोबरच त्यांनी तुमचं पुढे राजकारण केलं। त्याच्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात की लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा। आपले वडील पवारांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना, लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते। काँग्रेसच्या सहकार्यानं ते पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक तेव्हा लढले होते।